आंदोलन आपलं कशासाठी चालू आहे आणि आपल्या मागण्या काय त्या? मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना प्रभाकर भैया देशमुख. माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या अक्षरशः शिना नदी आणि भोगावती नदीकाठी 4 महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्या महापुरामध्ये वाळूज, देगाव, डिकसळ, इकुरक, बोहरे, नरखेड, मलिकपेठ ते पूर्ण कोळेगाव, आष्टे, गाठणे, भांबेवाडी, मुंडेवाडी, नांदगाव, शिंगोली, तरडगाव ह्या गावोगावच्या शेतकऱ्यांच्या अक्षरशः वाट लागलेली आहे. शासनाचं मी कौतुक आणि स्वागत करतो की त्यांनी तातडीनं त्यांची पुरातल्या पिकाची फळबागेची नुकसान भरपाई जमा केलेली आहे. काही शेतकरी राहिलेले आहेत, परंतु जी शेतातली माती खरडून गेलेली आहे त्यामुळं तो शेतकरी आयुष्यातून उठलेला आहे. त्याला ती माती आणणं ही करणं शक्य नाही, कारण पिकाचं फळबागेचा खर्च त्यात टाकूनसुद्धा 50% सुद्धा ती शेती नीट होत नाही. त्यामुळे शासनानं जो निकष लावलेला आहे, तलाठी भाऊसाहेब आदरणीय सर्कल साहेब काय म्हणतात, त्यांची चूक नाही. ते म्हणतात 5 एकरापर्यंत माती खरडून गेलेला निकष आहे, कायदा आहे. तर आमचं मत आहे 10 एकर असो, 15 एकर असो, 5.5 एकर असो, त्यातली माती खरडून लय झालं तर 2 एकरापर्यंत शेवटची गेलेली आहे. काय जास्त 5-5 एकरातली माती खरडून गेलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय देवमाणूस जयकुमार गोरे साहेब पालकमंत्र्यांना विनंती करतोय की तुम्ही यात तातडीने लक्ष घालून त्याचा निकष बदलून सरसकट त्या माती खरडून गेलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती त्याचे पैसे जमा करावेत. आणि आष्टे आणि विरोडे या गावच्या 80 ते 90 शेतकरी आहेत. त्यांच्या घरात पाणी जाऊन घर उद्ध्वस्त झाले, काड्याची पिठी राहिली नाही, साहित्य वाहून गेले, किराणा बाजार वाहून गेलाय. पण त्यांना नियमाप्रमाणे रेशनचा 10 किलो माल दिलाय, परंतु त्याला 10,000ची तातडीची मदत मिळाली नाही. नाना वाघमोडे असो, तुमचे गरीब माणसं आहेत शेतकरी, विष्णू मेलगे असो, इकडे विरोड्याला अवतडे कंपनी आहेत, शरद अवतडे. तर दुःख असं वाटतंय की हे 2 ग्रामसेवक, एक विरोड्याचे आणि आष्टेची, त्यांनी इतका बेजबाबदारपणा केला. माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या लोकांना घरात पाणी येते म्हणून वर माळावर राहायला सांगितलं, काय माळावर राहतात, त्यांच्या घरात पाणी गेलं नाही, पण त्या पुढच्या वशिलाने त्यांचं नाव घेतले, घेऊ द्या, तो शेतकरी आपलाच आहे. परंतु याची चौकशी करण्याच्या दृष्टीने मी 1.5 महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं, जमदार साहेबांना पत्र दिले, परंतु ग्राम गट विकास अधिकाऱ्यांनी अद्याप दखल घेतली नाही. येत्या 2 दिवसात त्या नागरिकांच्या खात्यावरती 10,000 तातडीची मदत जमा करावी, माती खरडून गेलेला निकष बदलून तातडीने त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आणि विशेष म्हणजे मलिकपेठ असो, पोपळी, साबळेवाडी, भांबेवाडी इथले पोल उभा केलेत. मी 50 फोन केले यशेला कार्यकारी अभियंत्याला या 3 महिन्यात. अद्याप सुरळीत विद्युत पुरवठा चालू नाही. पाणी असून जनावरांना पाणी मिळत नाही. पिका फळबागा आता वापसा आल्यामुळं पाण्याला आलेल्याची आणि अशा अवस्थेत पुन्हा भांबेवाडीचा डीपी जाळलेला शेतकऱ्यांनी पदरच्या पैशाने आणलाय 200चा डीपी, त्याला चारा द्यायला तयार नाहीत. इकडं राहुल भलभले आहेत माझ्याकडे घाटण्याचे, त्याचं अक्षरशः 3 महिने झाले डीपीची जागा कुठे द्यायची आहे, स्ट्रक्चर उभं आहे, शेतकरी तिथं उभा करता म्हणतात. पण एक कोणतं आहे मनमानी कारभार तिथला करणारा पुढारी, ती काय माझा दुश्मन नाही, त्याचा ऐकून अधिकारी दुसरीकडे बसू म्हणतात, पण डीपी कुठंच बसवलेलं नाही. यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांना सांगतो की शिना नदीकाठचा आणि भोगावती नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दक्षिण तालुका असो, उत्तर असो, अक्कलकोट असो, तर त्यांनी तातडीनं महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याची बैठक घेऊन ह्यात कुचराई केलेल्या अधिकाऱ्यांची त्वरित निलंबनाची कारवाई करावी, ही जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे. अन्यथा या माती खरडून गेलेल्या निकष जर येत्या 8 दिवसात त्यांनी रद्द करून सरसकट नुकसान भरपाई नाही दिली तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्याला घेऊन बेमुदत धरणे आंदोलन आणि गट विकास अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती असताना जर टाळलं तर येत्या 4 दिवसात त्यांच्या कार्यालयाला पोलीस स्टेशनला निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गानं कुलूप ठोकून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब आणि गट विकास अधिकारी जमदार यांची आहे. आमचा अंत पाहू नका, आमच्या हक्काचं मागतोय, नियमानं मागतोय. जनहित शेतकरी संघटना असो, भैया देशमुख असो, बस्तीत वागत नाही आम्ही, अन्यायाविरुद्ध लढणारे आम्ही कार्यकर्ते सगळे शेतकरी. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा.
आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.